नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूर। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो म्हणजे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरीला जोडणारा विल्सन पुलाच्या काठावर आपण उभे आहोत। का उभे आहोत हा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येणार। तर जयंती ज्याला नदी पूर्वी होती आणि आता त्याचं नाल्यात रूपांतर झालं आहे, तर त्या जयंती नदीवरचा हा दुसरा पूल, पहिला पूल म्हणजे जुना पूल आपल्याला ह्याच्याजवळ लागतो, जैन बोर्डिंगच्या समोर लागतो, आणि हा दुसरा पूल। या दुसऱ्या पुलानं नुसते हे पूल म्हणजे फक्त दगडी कमानी नाहीत, तर कोल्हापूरचा विकास लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरीला जोडण्यामुळे झालेलं कोल्हापूरचा विस्तार याचा हा साक्षीदार विल्सन पूल आहे। विल्सन पूल असं त्याचं नाव का, तर 1927 साली म्हणजे 13 एप्रिल 1927 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं, आणि ते उद्घाटन त्यावेळच्या मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन म्हणून होते। त्यांच्या काळात या पुलाचं उद्घाटन झालं। राजाराम महाराजांचं फार मोठं यात योगदान आहे, आणि या पुलाला या लेस्ली विल्सनच्या पत्नी लेडी विल्सन यांचं नाव देण्यात आलं, आणि या लेडी विल्सन पुलानं 100 वर्ष कोल्हापूरच्या विकासाचा भार आपल्या कमानीवर पेललेला आहे। आज आपण या परिसरातले रहिवासी किंवा या लेडी विल्सन पुलाच्या परिसरातच लहानाचे मोठे झालेले जे कोणी रहिवासी आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्याशी या संदर्भात या पुलाचा अंतरंग जाणून। नमस्कार। विल्सन पूल आणि महादेव मंदिर दोन्हीही एकत्र आहे, आणि त्यावेळेला पूल नव्हता, पण आता विल्सन पूल हा तयार नवीन झाला। त्याच्यानंतर शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी हे पूर्ण जोडलं गेलं। त्यामुळं शाहूपुरीमध्ये व्यापारी पेठ होती, त्यामुळे तिकडे नेण्यासाठी आणण्यासाठी गूळ वगैरे जे काय वस्तू होत्या किंवा गाडी अड्डा वगैरे होता, त्याच्याकरता जाण्याकरता हा पूल महत्त्वाचा होता। त्याच्यानंतर आईसाहेब महाराजांच्या पुतळ्यापासूनचं इकडे येणार आहे, ते पुढं शाहू महाराजांच्याकडे जातो, तिकडून जातो, पण इकडनं येऊन विनस कॉर्नरजवळ शॉर्टकट झाला, आणि त्याच्याबरोबर शाहू महाराजांच्या समोरचा पुतळा आणि आईसाहेब महाराजांच्या समोरचा पूल असे दोन्ही पूल हे वाहतुकीस तयार झाले, आणि त्या एका पुलावरचा भार कमी होऊन कोल्हापूर 2 पुलावरती आला। 2 पुलावर। तुम्ही इथं किती वर्ष राहता? आता आम्ही, तुमचं नाव म्हणजे माझं फॅमिलीचं नाव? जोशी, हां, जोशी वडगावकर। हां, आम्ही 72 वर्ष इथं आहे लहानपणापासून, आणि इथनं आम्ही शाळेला वगैरे आयुर्वेद ख्रिश्चनला वगैरे सगळं इथूनच जात होतो पुलावर, त्यामुळे जवळ आणि शॉर्टकट झाला। ठीक आहे। आणि हे 100 वर्ष आता होत आहेत म्हणल्यावर ह्याचा आम्हाला आनंदच आहे। मग या तुम्ही रहिवासी काय करणार आहे का, त्याला हार घालणार आहे का नाही? करायचं आहे आता त्या दृष्टीनं करायचं आहे। ठीक आहे। पुणेकर आमचे सामाजिक कार्य करतात, ठीक आहे, त्यामुळे आता सगळं जॉईंटली आम्ही करू। ठीक आहे। आपलं नाव? अनिल पवार। विल्सन पुलाच्या परिसरात तुमचं वास्तव्य किंवा तुमचं उद्योगाच्या निमित्तानं कसं या विल्सन पुलाशी तुमचं नातं जोडलं गेलेलं आहे? माझं नातं म्हणजे इथं माझं ऑइल इंजिनचं नोझल पंप टेस्टिंगचं दुकान होतं। हां, त्यावेळी ते साल म्हणजे 78। हां, 78पासून आम्ही इथं आहे। तर ह्या पुलाचं बघितलं आम्ही, तर रेग्युलर जे पूर येतात तर त्यावेळेस हा पूल बुडतच नाही। बाकीचे पूल बुडतील पण हा पूल बुडत नाही, एवढं एक वैशिष्ट्य त्याचं आहे। आणि व्यापारपेठ असल्यामुळं महत्त्व ह्या पुलाला फार आहे। या पुलानं तुमच्या या विकासासाठी खूप मोठी मदत केलेली, फार मोठी मदत। हा पूल ज्यावेळी बांधला गेला, विल्सन पूल, त्यावेळी या परिसरात रहिवाशांची संख्या तशी फार कमी होती, पण आपल्या आत्ता सोबत जे आहेत ते पुरेकर परिवार, त्यांच्या वडिलांच्यापासून म्हणजे साधारण 90 वर्षापासूनचा तर इतिहास त्यांच्यासमोरच घडलेला आहे, पण तत्पूर्वीपासून ते कुटुंबीय येथे राहतात। हे रमेश आता आपल्यासमोर आहेत, ते रमेश पुरेकर हे नगरसेवक होते, त्यांच्या पत्नी नगरसेवक होता। त्या कारणाने या विल्सन पुलाच्या परिस्थितीविषयी, त्याच्या स्थितीविषयी त्यांचा अनेक वेळा संबंध आलेला आहे। तर हा पूल त्यांनी कसा पाहिला, या पुलावरची स्थित्यंतर कसं पाहिली, हे त्यांच्याच शब्दात ऐकणं हे खूप वेगळं होईल। नमस्कार, माझं वय 59, पण माझे वडील 90 वर्षाचे आहेत। त्यापूर्वी 90 वर्षापासून आमचं इथं वास्तव्य आहे। पूर्वी हा पूल बांधला गेला त्यावेळच्या ज्या बांधकामाची जी स्थिती होती किंवा इथं साचणारं पाणी, ड्रेनेज लाईन, या दोन्ही साईडला त्याला भुयार आहेत। या रस्त्यावरचं पाणी त्या भुयारातनं म्हणजे एक माणूस त्यातून चालत आरपार पुढं पोलीस स्टेशनपर्यंत जायचं, पण एवढं त्याची भुयाराची व्यवस्था होती, ती व्यवस्था एवढी टेक्निकली चांगली होती, ते आम्ही लहानपणापासून बघत होतो।
जसा हा पूल बांधला त्यानंतर संभाजी पूल झाला. संभाजी पुलाच्या अगोदर इथं लक्ष्मीपुरी व्यापारपेठ चांगली चालत होती, चांगल्या पद्धतीनं व्यापार होत होता. पण जसं डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं होत्यात त्याप्रमाणे संभाजी पूल झाल्यानंतर या पुलावरची वाहतूक फार कमी झाली, ट्रॅफिक कमी झालं, शहराला जोडणारा एक पूल नवीन झाला, पर्याय तयार झाला. त्यामुळे इकडचं ट्रॅफिक कमी झालं तरी ट्रॅफिक कमी झालं असलं तरी ह्या पुलाची रुंदी होणं गरजेचं आहे. इथे पूर्वी असणारी ड्रेनेज लाईन जी वॉटर पावसाचं पाणी जे बाहेर पडायचं विहिरी म्हणजे ओढ्यात जायचं त्यासाठी असणारी जी चॅनेल पद्धत अशा पद्धतीचं नवीन डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. पण ह्या पुलाचा इतिहास फार जुना आहे. म्हणजे आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे. आम्हाला जसं समजते त्यापासून आम्ही हा पूल बघत आलेलो आहे. माझं नाव रमजान इक्बाल गनीभाई. मी विल्सन पुला शेजारीच राहतो. लेडी विल्सन पूल याला म्हणतात. जेव्हापासून या पुलाची स्थापना झाली म्हणजे पूल तयार झाला तेव्हापासून हळूहळू ह्या एरियामध्ये लोकांची वस्ती वाढत गेली आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली ती कुंभार समाजांची. त्या ठिकाणी मोठमोठे गणपती बनवणे, त्यांची वाहतूक, दुर्गामातेच्या ज्या मूर्त्या होत्या त्यांची वाहतूक, त्यासाठी हा आम्हाला पूल इतका सोयीस्कर झाला जेणेकरून जो संभाजी पूल बांधला गेला त्यामुळं 2 वे झालं. हे 1 वेच्या ठिकाणी 2 वे झालं म्हणजे येण्या जाण्यासाठी खूप सोयीस्कर झालं आणि आम्हाला अजून पण लक्ष्मीपुरी मार्केट जवळ झालं आहे. ह्या पुलानं आम्हाला खूप सहकार्य झालेलं आहे. आता या पुलानं म्हणजे आता तो 100व्या वर्षात परवा दिवशी पदार्पण करेल तर हे या पुलाचं जे काही ऋण आहे आपल्या परिसरावर ते तुम्ही कसं फेडायचा? नक्कीच. या बाबतीत मी खरं सांगू इच्छितो की मला मेसेज आला की अमर समर्थ भैयांनी मेसेज दिलेला आहे की आपले पुरेकर दादांना वगैरे घेऊन या पुलासाठी आपण काय करू शकतो, आपण त्या सेलिब्रेशन करायचं आहे. या विल्सन पुलानं जसं लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी जोडली गेली, विस्तारलेलं कोल्हापूर सारं जे होतं त्याचा भार या पुलाच्या कमानीने पेलला. पण याच विल्सन पुलाजवळ म्हणजे जयंती नाल्याच्या काठावर आणि विल्सन पुलाच्या शेजारी जाधव आणि पाटोळे कंपनी म्हणून होती. सांगायचं वैशिष्ट्य असं किंवा सांगायचं वेगळं पण असं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पेट्रोल डिझेलची याची टंचाई होती तर त्या काळात कोल्हापूरचे जे कल्पक उद्योजक होते त्यापैकी हे जाधव आणि पाटोळे आणि समोर महात्मा मेस्त्री यांनी काय केलं असेल या काळात? तर या काळात कोल्हापुरात कधीही आणि कुठंही त्यापूर्वी न बनलेले गॅसवरचे ट्रक या जाधव पाटोळे आणि महात्मा मेस्त्री यांनी तयार केले आणि नुसते एक प्रयोग म्हणून तयार केले असे नव्हे तर ते गॅसवर चालणारे ट्रक कोल्हापुरातून नेहमीच्या आत्ताचे जे ट्रक आहेत त्या पद्धतीनं मालाची वाहतूक करत होते. म्हणजे कोल्हापूरच्या उद्योजकांची जी कल्पकता आहे ती कल्पकता ही या जयंती नाल्याच्या आणि या विल्सन पुलाच्या शेजारी कशी फुलली गेली त्याचं हे एक अगदी तंतोतंत उदाहरण आहेत. आणि त्या जाधव परिवारापैकी हे दिलीप जाधव आपल्यासमोर आहेत. 1936 पासून पाटोळे जाधव आणि कंपनी या नावाने आपण इथं उद्योग चालू झाला आणि आम्ही गॅस प्लॅन पेट्रोल डिझेलची टंचाई असल्यामुळे त्यावेळेला गॅस प्लॅनवर आम्ही ट्रक चालू केले आणि ती सुरुवात पाटोळे जाधव कंपनी व महात्मा मेत्री यांनी केली. मग हे ट्रक कुठेपर्यंत जात होते दादा? नेहमीप्रमाणे मुंबईपर्यंत जात होते, वाहतूक करत होते. म्हणजे एक नवा प्रयोग तुम्ही कोल्हापुरातल्या उद्योजकांनी यशस्वीपणे केला. महात्मा मेस्त्रीच्या शेजारी आणि हे शेजारी याला जोडणारा हा विल्सन पुलाचा तो एक फायदा अगदी बरोबर. विल्सन पुलाच्या पश्चिमेकडील बाजूला लक्ष्मीपुरी आहे आणि पूर्वेकडील बाजूला शाहूपुरी आहे आणि त्या शाहूपुरीत ही एक वेगळं पण दडलेलं जे असं आहे की शाहूपुरीची कुंभार गल्ली म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. तर कोल्हापुरातील म्हणजे जुन्या कोल्हापुरात राहणाऱ्या अनेक कुंभार व्यावसायिकांना या विल्सन पुलाच्या काठावर म्हणजे जयंती नाल्याच्या काठावर जागा देण्यात आली आणि इथं शाहूपुरी कुंभार गल्ली वसली. आणि त्याचबरोबर इतके वेगवेगळे उद्योग कुंभार गल्लीत मूर्ती तयार करणे हे एक काम जरूर आहे म्हणजे मुख्य काम तेच आहे. पण त्याच्या जोडीला जे काही एक 15-20 नवे व्यवसाय तयार झालेले आहेत त्यामुळं शाहूपुरी कुंभार गल्लीला उद्योग व्यापाराच्या दृष्टीनं देखील एक वेगळं महत्त्व आहे. त्याचा साक्षीदार असलेले बंशी शाहूपुरी कुंभार गल्लीचा अंतरंग उलगडून दाखवत आहे. शाहूपुरी 6व्या गल्लीमध्ये आम्ही राहतो. शाहूपुरी 6व्या गल्ली राहताना पण पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे. आमच्या आजा पंजांनी बघितलेलंच आहे. खरं आम्ही बघितलेलं जे आहे जे कोकणातनं आणि जे कोल्हापूर जिल्ह्यातनं जे येणारे कामासाठी आणि ह्याच्यासाठी जे शाहूपुरी 6व्या गल्लीमध्ये येतात त्या फुलामुळे जे जोडलेलं आहे त्याच
कोट्यावधीचा बिझनेस करतात. शाहूपुरी 6वी गल्ली फक्त. हे फक्त ह्या फुलांच्या पहिलं रिक्षाचा व्यवसाय होता, फ्लेक्सचा व्यवसाय आहे, रेडीमचा आहे, तिजोरीचा हॉटेल आहे. व्यवसाय आहे, तिजोरी व्यवसाय आहे. इथं संपूर्ण सगळे व्यवसाय आहेत. स्प्रे पेंटिंग कुठलाही आहे. व्यवसाय नाही आहे असं नाही आहे. इथं कोल्हापूरमधला कोणी माणूस आला तर तुम्हाला इथं सगळं उपलब्ध होऊ शकतं फक्त या 6व्या गल्लीत. फक्त या फुलामुळं आपल्याला हे मिळालेलं आहे. या विल्सन पुलाचा जयंती नाल्याचा म्हणजे जयंती नदी जी पूर्वी होती त्याचं आपण कोल्हापूरकरांनीच जयंती नाल्यात रूपांतर केलेलं आहे. तर जयंती नदी, तिच्या काठावरचा हा विल्सन पूल, हा इतिहास आपण पाहिला. पण आणखी एक घडामोड या पुलावर अशी घडलेली आहे पुलाच्या संदर्भात की 1972 साली कोल्हापूर महापालिकेचे प्रशासक द्वारकानाथ कपूर होते. त्यांनी या विल्सन पुलाऐवजी या पुलाला कर्मवीर भाऊराव पाटील पूल असं नाव दिलेलं आहे. पण त्याचा कधीही आणि कुठेही वापर झालेला नाही. त्यामुळं आज जर कोल्हापुरातल्या एखाद्या माणसाला आपण विचारलं कर्मवीर भाऊराव पाटील पूल कुठे आहे, ते एकाही माणसाला सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि विल्सन पूल हे नाव या पुलाला इतकं घट्ट चिकटलेलं आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांची विस्मृतीही या निमित्तानं किंवा कोल्हापूरकरांनी केलेली आहे. ते जे नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील, याचा कुठंतरी उल्लेख असायला पाहिजे, कुठंतरी तो या पुलावर कोरला पाहिजे किंवा तशा आशयाची पाटी तरी कुठे या निमित्ताने लावली पाहिजे. विल्सन विल्सन पूल आणखी 2 दिवसानं 100 गाठणार आहे. त्या निमित्तानं कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख झाला तरी ते कोल्हापूरला अतिशय भूषणावह असणार आहे.